अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा यूट्यूब चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत. स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जाओ. स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी माझ्याने प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. आजच्या व्हिडिओमध्ये उद्या आहे मार्गशीर्ष महिन्याचा दुसरा गुरुवार. तर उद्याच्या दिवशी आपल्याला एक चिन्ह काढायचं आहे आणि काही सेवा करायच्या आहेत. ज्या घरामध्ये या सेवा केल्या जातात, या गोष्टी केल्या जातात, त्या घरामध्ये कधीही कशाचीही कमी पडत नाही. हे मी तुम्हाला स्वतःच्या अनुभवावरून सांगते. कधीही त्या घरामध्ये पैशांची कमतरता भासत नाही, कधीच पैशांची अडचण येत नाही. लक्षात घ्या, फक्त तुमच्या मनामध्ये भक्तिभाव असणं खूप महत्त्वाचं आहे. तुमच्या श्रद्धा असणं, भक्ती असणं, त्या सेवेवर श्रद्धा असणं, तुमचं मन शुद्ध असणं, पवित्र असणं तितकंच महत्त्वाचं आहे. कोणतीही सेवा करताना, कोणतीही सेवा जेव्हा आपण मनापासून करतो, भले ती छोटी का असेना, पण त्या सेवेचं आपल्याला फळ मिळतं म्हणजे मिळतंच. ती सेवा आपली कधीच वाया जात नाही. फक्त सेवा मनापासून असायला हवी. आता बघा, उद्या आहे मार्गशीर्ष महिन्यातला दुसरा गुरुवार. तर उद्या तुम्हाला सकाळी लवकर उठून सूर्याला जल अर्पण करा. सूर्याला जल अर्पण करताना त्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाका, जेणेकरून तुमचा गुरु स्ट्रॉंग होईल आणि तुम्हाला कधीही तुमच्या कामामध्ये अपयश येणार नाही. जल अर्पण केल्यानंतर तुम्हाला तुमचा मुख्य दरवाजा तसंच उंबरठा स्वच्छ पाण्याने पुसून घ्यायचा आहे आणि उंबरठ्यावर तुम्हाला हळदीचं लेपन करायचं आहे. हळदीचं लेपन केल्यानंतर तुम्हाला उद्या उंबरठ्यावर स्वस्तिक काढायचं आहे. स्वस्तिक हे कुंकवाने काढा. जी स्त्री कुंकवाने रोज स्वस्तिक काढते तिला कधीही वैधव्याची भीती राहत नाही. एवढी या स्वस्तिकमध्ये ताकद असते. स्वस्तिकाच्या प्रत्येक रेषेमध्ये, प्रत्येक टिंबामध्ये एक अर्थ असतो. स्वस्तिक हे मांगल्याचं प्रतीक आहे. स्वस्तिक हे खूप ताकद देणारं एक ऊर्जा, एनर्जी आपल्याला त्या स्वस्तिकमधून मिळते. एक सकारात्मक ऊर्जा त्या स्वस्तिकमध्ये खेचली जाते आणि जी आपल्यापर्यंत पोहोचत असते. म्हणून लक्षात घ्या, उंबरठ्यावर हळदीचं लेपन केल्यावर स्वस्तिक तुम्हाला काढायचं आहे. स्वस्तिक कधीही अधिकचं चिन्ह काढू नका. अधिकचं चिन्ह हे मेडिकल साईन असतं. स्वस्तिक काढण्याची जी वेगळी पद्धत आहे मी तुमच्यासोबत बऱ्याच वेळेस ती शेअर केलेली आहे. जर माहीत नसेल तर तुम्हाला मी स्क्रीनवर दाखवते. बघा, तर तुम्हाला या पद्धतीने तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे. बघा, तर अशा पद्धतीने तुम्हाला उंबरठ्यावर स्वस्तिक काढल्यानंतर दोन्ही साईडने 2 रेषा द्यायला विसरू नका, कारण त्या आपल्या मर्यादा असतात. त्यानंतर आपला मुख्य दरवाजा स्वच्छ करून घ्यायचा. मुख्य दरवाजाला सुद्धा तुम्हाला कुंकवाने स्वस्तिक काढायचं आहे. त्यालासुद्धा बाजूने 2 रेषा द्यायच्या. हे झाले 2 स्वस्तिक. तिसरं स्वस्तिक तुम्हाला तुमचं देवघर जिथे आहे तिथे देव्हाऱ्याच्या पाठीमागच्या भिंतीला तुम्हाला काढायचं आहे कुंकवाने. स्वस्तिक हे नेहमी कुंकवाने काढायचं असतं आणि ओम काढताना कधीही हळदीने काढायचा असतो. लक्षात घ्या, जी स्त्री रोज स्वस्तिक कुंकवाने काढते तिला कधीच वैधव्याची भीती राहत नाही. म्हणून स्वस्तिक हे नेहमी कुंकवाने काढावं. देवघराच्या पाठीमागच्या भिंतीला तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे. हे झालं तिसरं स्वस्तिक. आता चौथं स्वस्तिक तुम्हाला कुठे काढायचं आहे? जिथे तुम्ही महालक्ष्मीची पूजा मांडणी करणार, महालक्ष्मी देवीची पूजा मांडणी करणार, तिथे तुम्हाला पाटाच्या खाली, ज्या पाटावर किंवा चौरंगावर तुम्ही पूजा मांडणी करणार, तुम्ही पाटाच्या खाली किंवा चौरंगाच्या खालून तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे कुंकवाने. त्यालासुद्धा 2 रेषा द्यायला विसरू नका. त्यानंतर तुम्हाला 5वं स्वस्तिक हे किचनमध्ये, आपला किचनसुद्धा उद्या स्वच्छ करून घ्यायचं आहे. तुम्हाला गॅस ओटा, गॅस पूर्ण स्वच्छ करायचा आणि किचनच्या भिंतीवर तुम्हाला जिथे तुमचा गॅस आहे, जिथे तुमची चूल आहे, गॅस आहे, त्या गॅसच्या पाठीमागच्या भिंतीवर तुम्हाला स्वस्तिक काढायचं आहे. बघा, जिथे स्वच्छता असते, जिथे स्वच्छता असते, जिथे ज्या घरची लक्ष्मी ही खळखळून हसत असते, ज्या घरामध्ये प्रसन्न वातावरण असतं ना, त्याच घरामध्ये माता लक्ष्मी वास करत असते. त्याच घरामध्ये माता लक्ष्मी प्रवेश करत असते. आणि उद्या तुम्हाला काही सेवासुद्धा करायच्या आहेत. त्या सेवा म्हणजे कोणत्या ते बघा. महालक्ष्मीचे हे मार्गशीर्ष गुरुवारचे जे व्रत आहे ते आपण वर्षातून एकदा करतो. आठवड्यातून एकदा गुरुवारी हे व्रत केले जातात. पण बघा, हे व्रत जर खरंच मनापासून केले, या सेवा जर तुम्ही मनापासून केल्या ना, तुम्हाला 100% अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होऊन तुम्हाला भरभरून आशीर्वाद देईल. आपण कष्ट करतो, कशाला फळ येत नाही, आपल्याकडे पैसा टिकत नाही. बघा, जेव्हा आपण या सेवा करतो ना, तेव्हा आपल्याला कष्टाला फळ मिळायला लागतं.
पाहिजे तसं आपल्याला फळ मिळतं. आपल्या घरामध्ये पैशांची कमतरता भासत नाही. आपण मनुष्य दिवस रात्र का झटत असतो? ते फक्त आपल्या पोटासाठी, पैसे कमवण्यासाठी, आपल्या कुटुंबाला सुखी ठेवण्यासाठी. मग आपण या सेवा का करू नये? या सेवा केल्याने जर आपलं भलं होत असेल, या सेवेने जर आपल्या कशाला फळ मिळत असेल, तर नक्कीच प्रत्येकाला माझी विनंती आहे की तुम्ही या सेवा करायला विसरू नका. बघा, तुम्हाला कधीही कशाची कमी पडणार नाही. तुम्ही प्रत्येक वर्षी या सेवा नक्की करा. लक्षात घ्या, खूप छोट्या आणि साध्या सेवा आहेत. महालक्ष्मीची गुरुवार व्रताची पूजा मांडणी कशी करायची, काय करायची, कोणता नैवेद्य दाखवायचा, हा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे. तो तुम्ही नक्की बघा. आणि बघा, पूजा मांडणी केल्यावर तुम्हाला काय सेवा करायची आहे ते तुम्हाला मी सांगते. तुमच्याकडे जर श्रीयंत्र असेल तर श्रीयंत्रावर उद्या कुंकुमार्चन अवश्य करा. श्रीयंत्र जर नसेल तर तुमच्याकडे महालक्ष्मी देवीची मूर्ती असेल किंवा चांदीचा कॉईन असेल, तुम्ही त्यावर सुद्धा कुंकुमार्चन करू शकता. आता बघा, कुंकुमार्चन करताना जर तुम्ही श्रीसूक्त म्हणून तुम्हाला कुंकुमार्चन करायचं असतं. श्रीसूक्त प्रत्येकाला माहीत असेल. आपल्या नित्यसेवेच्या पुस्तकात सुद्धा श्रीसूक्त आहे. तुमच्याकडे नित्यसेवेचं पुस्तक नसेल तर तुम्ही गुगलवर श्रीसूक्त संस्कृत सर्च करा, तुम्हाला येऊन जाईल. तर बघा, श्रीसूक्त म्हणताना जर तुम्हाला वाटत असेल की माझ्या घरामध्ये भरपूर पैशांची अडचण आहे, खूप कमतरता आहे, आर्थिक परिस्थिती आमची भरपूर बिकट आहे, असं तुम्हाला वाटत असेल ना, तर श्रीसूक्ताच्या प्रत्येक ओवीला श्रीसूक्त हे 16 ओव्यांचं आहे. लक्षात घ्या. तर श्रीसूक्ताच्या प्रत्येक ओवीला कमलात्मक मंत्र लावून श्रीसूक्ताचं पठण करायचं. पहिली ओवी म्हणून झाली की कमलात्मक मंत्र लावायचा, दुसरी ओवी म्हणून झाली की कमलात्मक मंत्र लावायचा. या पद्धतीने 16 ओव्या होईपर्यंत तुम्हाला कमलात्मक मंत्र लावून पठण करायचं आहे. आणि त्याच्यानंतर जी फलश्रुती असते ती सुद्धा तुम्हाला पठण करायची आहे. याने तुम्हाला त्वरित लक्ष्मी प्राप्तीचे तुमचे मार्ग मोकळे होतील. तुम्हाला जर 16 वेळेस कमलात्मक मंत्र लावून श्रीसूक्ताचं पठण करता आलं तर अवश्य करा. बघा, तुम्हाला 100 का 1001% गॅरंटी देऊन सांगते की तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. बघा, 16 वेळेस तुम्ही जर श्रीसूक्ताच्या प्रत्येक ओवीला कमलात्मक मंत्र लावून त्याचं पठण केलं आणि कुंकुमार्चन केलं तर तुम्हाला 1001% गॅरंटी देऊन सांगते की तुम्हाला अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. तुमचे लक्ष्मीप्राप्तीचे मार्ग मोकळे होतील. बघा, कष्ट तर करावेच लागतात, पण आपल्याला मार्गच सापडत नाही की पैशांचे स्रोतच आपल्याला मिळत नसेल तर पैसा कुठून येणार. म्हणून लक्ष्मीप्राप्तीचे तुमचे मार्ग मोकळे होतील. तुम्हाला भरपूर अनुभव या सेवेचा जाणवेलच. श्रीसूक्त तुम्हाला माहीत नसेल तर मी तुम्हाला दाखवते. बघा, श्रीसूक्त संस्कृत नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये आहे. त्याची एक ओवी तुम्हाला म्हणून दाखवते. हरिओम हिरण्यवर्णा हरिणीम सुवर्ण रजतस्रजाम चंद्रा हिरण्यलक्ष्मीम जातो वेदोम आवह. ही ओवी म्हटली की तुम्हाला कमलात्मक मंत्र म्हणायचा. कमलात्मक मंत्र कोणता आहे? ओम श्रीम ह्रीम श्रीम कमले कमलालय प्रसिद्धम प्रसिद्धम श्रीम ह्रीम श्रीम महालक्ष्मी नमः. त्यानंतर दुसरी ओवी म्हणायची. बघा, ही ओवी म्हणून झाली की तुम्हाला कमलात्मक मंत्र म्हणायचा, दुसरी ओवी म्हणून झाली की कमलात्मक मंत्र म्हणायचा. अशा पद्धतीने तुम्हाला 16 वेळेस श्रीसूक्त म्हणून कमलात्मक मंत्राचं पठण करायचं आहे. जर तुम्हाला कमलात्मक मंत्र म्हणणं अवघड वाटत असेल तर तुम्ही कमलात्मक मंत्राच्या ऐवजी षोडशी मंत्राचं सुद्धा तुम्ही पठण करू शकता. षोडशी मंत्र कोणता आहे? बघा, रीम कय इल रीम हसक हल रीम सकल रीम, रीम कय इल रीम हसक हल रीम सकल रीम, हा षोडशी मंत्र आहे. तुम्ही श्रीसूक्ताच्या प्रत्येक ओवीला षोडशी मंत्र जरी लावून त्याचं पठण केलं तरी चालणार आहे. तर ही सेवा तुम्हाला उद्या आवर्जून करायची आहे. नाही 16 वेळेस जमलं ना तर 1 वेळेस करा, पण नक्की ही सेवा उद्या करायला विसरू नका. त्याचबरोबर तुम्ही महालक्ष्मी अष्टक, जे म्हणायला 2 मिनटंसुद्धा लागत नाही, त्याचंसुद्धा तुम्हाला उद्या पठण करायचं आहे. जमलं तर विष्णू सहस्रनाम स्तोत्राचं सुद्धा उद्या तुम्हाला पठण करायचं आहे. कारण जिथे भगवान विष्णूंची सेवा केली जाते तिथून माता लक्ष्मी कधीही जात नाही, तिथे ती अखंड वास करत असते. म्हणून विष्णू सहस्रनाम स्तोत्राचं सुद्धा पठण अवश्य करा. तर या सेवा तुम्हाला उद्या करायच्या आहे मार्गशीर्ष महिन्याच्या गुरुवारी. प्रत्येक गुरुवारी करण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला 1001% अनुभव आल्याशिवाय राहणार नाही. आपल्या संसारासाठी, आपल्या कुटुंबासाठी उद्याच्या दिवशी तुम्हाला हा 1 तास आपल्या सेवेसाठी काढायचाच आहे. लक्षात घ्या, फार काही अवघड व्रत नाही आहे हे. महालक्ष्मी व्रताची पूजा मांडणी अतिशय सोपी आहे.
पूजा मांडणी झाल्यावर तुम्हाला ती पोथी वाचायची असते महालक्ष्मी व्रताची. ती वाचायला सुद्धा तुम्हाला काही जास्त वेळ लागत नाही, अगदी 15 ते 20 मिनटं लागतात. आणि ती पोथी वाचून झाली की तुम्ही ह्या सेवा करायला सुरुवात करा. अशा पद्धतीने तुम्ही महालक्ष्मीचे हे व्रत करा. आणि स्वस्तिक काढायला उद्या विसरू नका. स्वस्तिक हे खूप सकारात्मक ऊर्जा देणारं आहे, लक्षात घ्या. तर तुम्हाला खूप छान अनुभव या व्रताचे, या सेवेचे आल्याशिवाय राहणार नाही. तुम्ही प्रत्येक गुरुवारी ही सेवा आणि अशाच पद्धतीने स्वस्तिक तुम्हाला प्रत्येक गुरुवारी काढायचा आहे. उंबरठ्यावर, दरवाज्यावर, देवाराच्या पाठीमागच्या भिंतीवर, तसंच किचनच्या भिंतीवर, जिथे आपला गॅस असतो त्याच्या भिंतीवर, आणि 5वं स्वस्तिक आपल्याला जिथे आपण पूजा मांडणी करतो त्या पाटाच्या किंवा चौरंगाच्या खाली तुम्हाला काढायचं आहे. तर अशा पद्धतीने स्वस्तिक काढा. तुमच्या कुटुंबापर्यंत, तुमच्या नातेवाईकांपर्यंत ही माहिती अवश्य पोचवा, जेणेकरून त्यांनाही या सेवेचा लाभ घेता येईल. तर चला, ही खूप छोटीशी माहिती होती जी मला तुमच्यासोबत शेअर करायची होती. तर झालेली सेवा मी स्वामीमार्गाने रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत किंवा नवीन विषयासोबत. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.